ओबीसींवर अन्याय झाल्यास ओबीसी समाज शांत बसणार नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. सगळ्या सोयऱ्यांना कुणबी दाखले दिल्यास ओबीसींवर प्रचंड अन्याय होईल. या परिस्थितीला सरकारसह ओबीसी नेते सुद्धा जबाबदार असतील, असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या आंदोलनामुळे एपीएमसी मार्केट बंद आहे. शेतमाल थेट बाजारात विकण्याची मुभा सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. निवडणुकांच्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. काँग्रेसच्याकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी केली जाते. नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धुळ्यामध्ये काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगावचा दौरा लवकरच ठरला जाऊ शकतो. संभाव्य दौऱ्यासाठी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत गुलाबराव पाटील यांनी सुद्धा सभेच्या ठिकाणासह विविध गोष्टींचा आढावा घेतला. धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. 13,30,000 मतदारांच्या नोंदी सापडल्या आहेत, तर 88 नवमतदारांची त्यात भर पडली आहे. गुजरातच्याकडून येणाऱ्या थंडीमुळे मुंबईकर गारठले आहेत. मुंबईतला गारवा वाढल्यानं मुंबईकरांना हुडहुडी भरले. अनेकांनी आपले स्वेटर बाहेर काढले. महाराष्ट्राचं काश्मीर झालंय, कारण महाबळेश्वरचं तापमान 9 अंशांवर आलंय, तर वेण्णा लेकचं तापमान 6 अंश सेल्सिअस इतकं खालावलंय. तर काही ठिकाणी गोठल्यासारखे दवबिंदू दिसू लागलेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीच्या विविध कामांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे.